शेतकरी विविध समस्या घेऊन व खरीप हंगामासाठी मार्गदर्शन मागायला गेलेल्या शेतकऱ्यांना नांदगाव खंडेश्वर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी येत नसल्याने शेतकरी वर्ग संतप्त झाला आहे। कृषी खात्यातील सर्वच अधिकारी कर्मचारी एकाच वेळेस कार्यालयातून गायब असल्याचा प्रकार सोमवारी सकाळी 11:35 दरम्यान पाहायला मिळाला। नांदगाव खंडेश्वर तालुका कृषी अधिकारी येथील कार्यालयाची वेळ सकाळी 10 वाजता सुरू होते, मात्र अधिकारी कर्मचारी 12 वाजेपर्यंतही कार्यालयात येत नाहीत। त्यांची वाट पाहत दूरवरून आलेले शेतकरी ताटकळत बसून असतात, मात्र अधिकारी कर्मचाऱ्यांवर कोणत्याच प्रकारचा वचक नाही। खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची या अधिकारी कर्मचाऱ्यांची जबाबदारी असते, मात्र हे अधिकारी कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत। शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्याकरिता फॉरवर्ड ब्लॉकचे कार्यकर्ते नांदगाव खंडेश्वर तालुका कृषी कार्यालय गेले असताना सकाळी 10:10 पासून तर दुपारी 12:10 पर्यंत कार्यालयात एकही अधिकारी उपस्थित नव्हते। सलग 2 तास कार्यालयात बसून अधिकाऱ्यांची वाट पाहत होते। अशा वेळी शेतकऱ्यांनी आपली समस्या कुणाकडे मांडावी? खरंच शेतकऱ्यांसाठी कृषी ऑफिस आहे ना, असा सवाल आता शेतकऱ्यांना पडलेला आहे। यावेळी अभिषेक पवार, महादेव मानकर, अभिजित आठवले इत्यादी शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते। 2 ते 3 दिवसापासून आम्ही कृषी अधिकारी ऑफिस शेतकऱ्याचे जे प्रश्न आहेत ते आम्ही कृषी अधिकाऱ्याला मांडण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु सलग 2 ते 3 दिवसापासून कृषी अधिकारी ऑफिसमध्ये एकही अधिकारी नाही आहे। आजही सलग सोमवार दिनांकापासून सकाळी 10 वाजतापासून सलग 2 तास झाले, आता एकही अधिकारी निवेदन घेण्यासाठी तयार नव्हते। याच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याला विटीस घेण्याचा प्रकार हा शासनाचा चालू आहे, तरी लवकरात लवकर यांनी कारवाई करावी, अन्यथा आमच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। AS न्यूज महाराष्ट्र करिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे।